मित्रांनो, लेडीज अँड जेंटलमेन, बॉयज अँड गर्ल्स, वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू विकीज लाईफ. ओके, सो मी आता ड्राईव्ह करतोय, बट ऑब्वियस याच्या अगोदरची फ्रेम मी पाहिली असेलच. ड्राईव्ह करून आता मी जस्ट आपला मुंबई पुणे एक्सप्रेस वे मी जॉईन केलाय. आता जस्ट स्टार्ट झालाय आणि म्हटलं चला आता आपण निवांत व्हिडिओ बनवू शकतो, कारण की आता काही टेन्शन आहे, बरीच ट्रॅफिक आहे आणि वाजलेत आत्ताचे दुपारचे 12. येस, तुम्ही टायटल वाचलाच असेल. येस येस येस, मी माझ्या एका ड्रीम बाईकची डिलिव्हरी घ्यायला चाललोय. येस, बट ऑब्विसली ती माझी बाईक नसणार आहे. मग ती कोणाची बाईक आहे हे तुम्ही बघायला जाता थोड्या वेळात. पण ती एक बाईक जी आहे ती मला भरपूर आवडते आणि बऱ्याच येस आणि नोज नंतर, बऱ्याच डिबेट नंतर, बऱ्याच थोड्या डिस्कशन नंतर ही बाईक घ्यायची ठरली आहे. ती आता कोणाची ठरली आहे आणि काय आहे ते आता थोड्या वेळ तुम्हाला कळेलच. सो चला, मी पटपट मला आता अजून बरोबर 2 तास दाखवतोय. येस, लोणावळ्याची ट्रॅफिक बघता 2 तास दाखवतोय 109 किलोमीटरसाठी. चला तर मग व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि काय सरप्राईज आहे तुम्हाला आता कळेलच. चलो. मित्रांनो बघा, आपण कोणाकडे आलोय. नमस्कार, हार्दिक स्वागत, खूप खूप धन्यवाद. येस, आपण आलोय पुण्याला, पण काय पुण्याचं वातावरण बघून असं वाटतंय की आज राहूनच जातो. काल काहीतरी मस्त तुफान पाऊस वगैरे पडलाय. आता जस्ट आम्ही चिन्मयच्या घरी जेवून बाहेर थोडं तो काहीतरी दाखवतोय मला, त्यासाठी निघालोय. तर बेसिकली आता मी आहे पाषाणमध्ये, राईट. चिन्मय आपल्या पाषाणमध्ये राहतो आणि चिन्मयच्या घरी आता येऊन मस्त लंच झालेलं आहे. आमचं चिकनचा बेत होता आज. काकूने सुंदर चिकन बनवलं. त्या बात, असं चिकन मी पण बनवतो. हां, असं चिकन तोही बनवतो असं मला कळलं, असं मला वाटतं, कारण ते मीच करतो. काय आता कधी ती वेळ येणार आम्हाला यांच्या हातचं चिकन खायला मिळणार ते माहीत नाही. तुम्ही कमेंट करून सांगा जर तुम्हाला खायचं असेल किंवा त्यांच्याकडचं चिकन रेसिपी तुम्हाला हवं असेल आणि त्याच्यावर एक ब्लॉग बनवतो. आता काय एवढीच कामं राहिलेत, पण तेही करू. आपलं एकदम फॅमिली चॅनल आहे, एकदम एंटरटेनिंग. आपल्याला एकदम असं डीपमध्ये जाऊन किंवा एकदम डिस्कशनवाला किंवा आपल्याला असं अजून डिबेट वगैरे अजिबात नाही. एकदम मस्ती, टाइमपास, लक्षात राहतील अशा आठवणी आणि त्याला घेऊन व्हिडिओज बनवायचे आपल्याला. चला, फिरतो जरा थोडंसं, भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. Few moments later. भाई चल. आठवलं? हा, आठवलं? चल, गाडी घ्यायची ना. चला, चल. कुठली आता? टेनर. कानात आवाज नुसता वाजतोय तो. ओके, तर हे झालेत 5:15. आम्ही आलोय शोरूमच्या बाहेर. हा काय शोरूमच आहे, हे पण एक आहे, हे पण एक आहे, पण आपल्याला जायचं इकडे. कुठली बाईक आहे ती आता तुम्हाला कळेलच. चला जाऊया. जाऊया आपण. बाईक तुम्हाला एकाच मिनिटात दाखव. ओके, तर ही आहे आपली बाईक. चिनू एक्सायटेड? ओके, तर इथे उभे असलेले सर्व चिनूचे फ्रेंड्स अँड फॅमिलीज आहेत, हे जे मित्र आहेत. इथे फॅमिली आहे पूर्ण. जो आला नाहीये त्याला बघू आता भेटायचं का नाही.
चितळ्यांचा गोडवा मध्ये आई तू तडीपार आहेस हा. त्याला तर नाही, मला चुकून पण भेटू नकोस. अजिबात नाही. गाडी तर अजिबात मागू नको. हात लावायचा नाही गाडीला. अजिबात नाही, अजिबात नाही. इन्शुरन्स आम्ही काढू तरी तुला देणार नाही. अभी कुछ चंद पले बाकी है. होईल 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 होईल. भरपूर हे झालंय. वेटिंग झाले ना भरपूर. आपली जर्नी आपल्यालाच माहिती आहे, कुठून चालू झाली होती जर्नी, कुठे आली आहे मी सांगू जरा वेळ. अशा अजून नवीन 2 गाड्या येणार आहेत पिरियडिकली, थोड्या थोड्या वेळाने, पण ह्याच वर्षात येतील. फिंगर्स क्रॉस. खरंच येतील, आल्या पाहिजेत. क्या बात है भाई, एकच नंबर. कडक, एकच नंबर. आता आतमध्ये शोरूम मध्ये कलर जास्त ब्राईटनेस होता, आता तुम्हाला रॉ नॅचरल कलर दिसेल बाईकचा. मला स्पेशली खूप आवडलाय, थोडा ग्रेइश कलर. अपना पुराना प्यार. शेनू, खरंच खूप 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 अभिनंदन तुझं. धन्यवाद. मला देशील चालवायला? फक्त तुलाच देणार चालवायला. नाही, मलाच दे बा, मला बाकीच्यांची काही घेणं देणं नाही. रत्नागिरी अजय गाडी दाखवणार नाही तर रत्नागिरीला. मी या बाईकवर नक्की एक ब्लॉग बनवेन छान वेळा. कधी आम्ही जेव्हा राईडला जाऊ त्यावेळी. आता जरा एकदम कमी वेळ आमच्याकडे, पाऊस सुरू झालाच आहे. पुण्यात काही खरं नाही बाबा, 3 दिवस पाऊस चालू आहे. थँक्यू सो मच सर. थँक्यू. चालेल चालेल. थँक्यू सो मच गाईज. चलो चिनू, डन. लेट्स गो. बघूयात फॅमिली, आम्ही सगळे एकत्रच पूर्ण निघतोय. टेस्ट राईड राहिली आमच्या. टेस्ट राईड राहिले ना. करू ते थोडी गडबड आहे आज. काय करणार, पुढे जरा पाऊस वगैरे पडतोय. चला भेटू लडाखला. सो गाईज, ही गाडी मागचं जे स्टोरी आहे ते तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. डेव्हलप करतो पहिले. ओके, आता आपण आलोय
विघ्नहर्ताच्या मंदिरात बाईकची आता पूजा केली जाईल शेठच्या हातो. ओके चला. हा 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 बेनेली TRK ट्विन सिलेंडर मजा आहे. स्मूथ स्मूथ. हाईट जास्त आहे गाडीची, जास्त म्हणजे ठीक आहे. शूज कंपल्सरी. काय भारी वाटतंय, कसलं स्मूथ आहे. हा 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 इथे लागूया. बाप बाप क्या बात. ओके तर शिरू भाऊ फर्स्टली तर खूप 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 अभिनंदन. मला सांगा की आपण काय केलं होतं, आधी हिमालयन बुक केली होती नवीन, त्यानंतर लगेचच ही गाडी कशी काय? ही गाडी म्हणजे आमचे पेशन्स संपले. हिमालयन रॉयल एनफिल्ड वाल्यांनी भरपूर टाइम लावला गाडी द्यायला. मग आमचे समर्थक सल्लागार विशाल श्रीवर्धनकर एक दिवशी रात्री फोन झाला, गाडी बघू शकतोस. गाडी लॉन्च झाली होती तेव्हापासून डोक्यात आहे. बघायला गेलो, आवडली, घरच्यांना पण आवडली, संपला विषय. बुक घरी. आणि तसे मी तुम्हाला सांगू का, ते रॉयल एनफिल्ड वाले आहेत ना, क्रोम वाले, क्रोम बुलेट 500 MS14 ले भंगार माणसं. मी एकच गोष्ट सांगितली होती की चिनू TRK मी म्हणायचो, प्रत्येक वेळी म्हणायचो TRK दिसली कुठे आहे की त्याला माहितीये माझं काय व्हायचं, घालमेळ व्हायची जीवाची. गाडी बघ चिनू फक्त. आणि नंतर चिनूचा एकच फोन आला हिमालयन बुक करून झाल्यानंतर 1 महिन्यानंतर की विकी 1 महिना 1 दिवस एक्झॅक्ट विकी हिमालयन की बेनेली. हिमालयनचं अजून डाऊन पेमेंट पण मी अजून परत नाही आणले. आता ते जाऊन आणायचंय यार. कमिंग बॅक टू स्टोरी अशी होती, फोन आला, हॅलो विकी हिमालयन की बेनेली. बेनेली एनी टाइम. त्याच दिवशी संध्याकाळी जाऊन गाडी बघून दुसऱ्या दिवशी बुकिंग झाली आणि आज घरी पण आली. आपलं असंच असतं. अशी स्टोरी होती आमच्या चिनू भाऊंच्या TRKची एकंदरीत. तर ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल प्लीज लाईक करा. भरपूर आजचा दिवस इकडे तिकडे फिरण्यात, ठाण्याहून पुण्याला येणं, बाईकची डिलिव्हरी घेणं, ड्रीम बाईकची डिलिव्हरी घेणं, काय ड्रीम बाईक ती झालेली आहे. सो मी तर खूप खूप आनंदी आहे. चिनू काय आता ऐकत नसतं. बघू आता प्लॅन होतील. प्लॅन करेल लवकर ऑन द रोड्स. सो जर ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला या गाडी बाबतीत काही डाऊट्स असतील किंवा काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये विचारा. चिनू भाऊ आणि आम्ही दोघं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू जे काय आमच्याकडे नॉलेज असेल त्याप्रमाणे. आणि चॅनलवर बाकी व्हिडिओ चेक करा, जरा सांग. मी असं अधूनमधून येत जात असतो युट्यूबवर. माझं काय जमत नाही. आमची काडीमोड झाली माझा आणि युट्यूबचा डिवोर्स झालाय. मी मध्ये मध्ये येतो, मध्ये मध्ये जातो. आमचा एक मित्र आहे त्याचा, आणि आमचं पण आता काडीमोड होण्याच्या मार्गावरच आहे. तो क्रोम 500, तो कन्याकुमारीची सिरीज बघितलं तर तुम्हाला कळेल व्हायब्रेटर. ते आता तुम्हाला लिंक वरती दिसत असेल ना, इकडे दिसते ती बघा. त्यात तो आहे एक जण कार्टा चितळ्यांचा. चलो ही स्टोरी सोडून बाकी सगळे त्याच्याकडे. स्टोरी आमची ही तिघांची अशीच कंटिन्यू राहणार आहे. नवीन बाईक आलेली आहे, आमच्या अजून 2 बाईक येणार आहेत. बरं जाऊ दे, वाईट वाटेल बाबा, मिस केलं तुला. कोणी मी तरी, तुझं तू बघून घे. मी पण मिस केला. चला व्हिडिओ संपवूया. टिल देन स्टे फिट, बी हॅपी अँड कीप सेइंग आय एम द बेस्ट. व्हिडिओ कमेंट नक्की करा आणि आवडल्यास शेअर पण करा. येस, सबस्क्राईब पण करून टाका आता करून टाका. एवढं तर. चला बाय. आणि अशा प्रकारे निघता आपल्याला लागतोय पुण्याचा पाऊस. बिन मौसम बरसात त्याला म्हणतात. काल आणि परवा 2 दिवस पुण्यात असा पाऊस आहे. काय करणार राव.
असू द्या. चला आपण निघतोय घरी.